नमस्कार मित्रांनो. मी आज बसल्या बसल्या ते आमच्या इथला ट्रॅक्टर चालला होता पाणी भरण्यासाठी. त्यांना आवाज दिला जाता जाता, तर तेवढे ते बोलले, चल बसल्या बसल्या काय करतो, तुला ट्रॅक्टर शिकवतो, असे बोलत होते. तर मी त्यांच्यासोबत बसलो आणि धरणावर चाललो होतो पाणी भरण्यासाठी. आणि ते मला सांगत होते कुठं काय गेअर वगैरे कसं आहे ते सगळं समजून जाता जाता सांगत होते. आणि आम्ही बोलता बोलता धरणावर पण पोचलो. आणि तसाच सूर्य मावळताना आम्हाला त्याचे दर्शन झाले. आणि पाण्याचा आवाज एकदम दूर येत होता शांत. आणि तो आवाज ऐकतच असं राहावं असं वाटत होतं. तेवढ्यात काही इकडं आमच्या साईडला पाण्याची टाकी भरण्यासाठी इंजिन चालू केले गेले. त्याच्यामुळे त्या आवाजाचं काही हेच राहिलं नाही. मग नुसताच इंजिनचा आवाज येत होता पाणी भरण्यासाठी लावल्यामुळे. साईडला नजर जाते तर बघतोय तर काय, एक कावळा मस्तपैकी आंघोळ करीत होता, पण तेवढ्यात तिथं दुसरा बागळा येऊन त्याला उडून घालवलं. हे सगळे बघता बघता तोपर्यंत इकडं आमच्या टँकरची पाण्याची टाकी भरून फुल झालेली होती. त्याच्यामुळे आता आम्ही निघणार आहे की. तर आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि थोडंच पुढं वेळ चालला होता ट्रॅक्टर. तेवढ्यात मला असं जाणवायला लागलं की दगडींमुळे ट्रॅक्टर खूपच वायबल होतो आहे, नाही का. म्हणजे वायबल म्हणजे उडतो आहे खालीवर खालीवर. आणि फुल जम्पिंग जबागचं फील येत होतं. फार कमरेला झटके बिटके लागत होते, पाठाण्याला विटाण्याला. हे सगळं करता करता आम्ही लोकेशनपर्यंत पोहोचलो सुद्धा. आणि तिथे गेल्यावर आम्हाला सांगितलं पाण्याची टाकी भरायची आहे. आणि आमच्या पुढे ऑलरेडी एक ट्रॅक्टर लागलेला आहे. त्याच्यामधले मोकळे केलेलं पाणी सगळं त्या टाकीमध्ये ठेवले गेले. आणि ते सांगत आहेत की पुढं टाकी त्याच्यात जाऊन मोकळे करा. त्यांचं बोलणं चालू होतं. मी खाली उतरलो ट्रॅक्टरमधून आणि पुढं बघितलं तर ते मिक्सरचा लावलेला होता. मिक्सर म्हणजे पुढं कॉन्क्रिटीकरण चालल्यामुळे ते मिक्सर बोलवलं त्यांनी. तर ते याच्यात मटेरियल चालू होते. पाण्याची टाकी त्याच्यामध्ये पाणी त्या मिक्सरमध्ये उघडलं जात होतं, भरलं जात होतं. आणि ते गॉगल बिगल घालून ऑपरेटर मस्त हवा करत होता. पुढच्या साईडला गेलो तर तिथं सिमेंटच्या बॅगा त्याच्यामध्ये मोकळ्या करत होत्या, ओतल्या जात होत्या. अशा प्रकारे ते कटिंग बिटिंग मस्त ब्लेडने करीत होती. आणि फुल स्पीडमध्ये त्यांचं काम चालू होतं. सिमेंटच्या बॅगा भरून झाल्यानंतर ती गाडी त्यांनी हलवली तिथून. आणि इकडं खडी क्रशन माल टाकलेला होता. त्याच्यामुळे तिथे सुरुवातीला आले क्रशन मारण्यासाठी तर तिथं. आणि त्यांच्या अंदाजाने त्याच्यात भरल्यानंतर ते वरती घेतात आणि ते मिक्सरमध्ये पडलं जातं ते मधून तिथून. आणि रिवर्स घेताना तेवढ्या दगडाला त्यांचं ते बकेट लागतं. आणि ते मग ते आवाज देऊन तिथं कामगारांना बोलवतात आणि ते उचलायला लावतात. दगड उचलला गेल्यावर मला वाटलं होतं जास्त हेवी नसेल, पण दगड खूपच हेवी होता. त्यांना जरा जास्तच ताकद लावावी लागली. दगड उचलून टाकताना त्यांना असं वजनच नाही असं त्यांनी टाकला गेला सहज. परत पुन्हा चालू झाला ते भरण्यासाठी. आणि हे सगळं चालू असताना मिक्सर गोल गोल फिरत राहतो, कारण त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं मटेरियल तोपर्यंत मिक्स होतं. म्हणजे ते लवकर घेऊन जाता येतं, मिक्स करावं लागत नाही परत थांबून. आणि मिक्सरच्या हिशोबाने खडी टाकतात, त्यांच्या हिशोबाने क्रशन टाकतात. सिमेंट तर त्यांनी टाकलेलंच आहे. आणि ते सगळं हे टाकल्यानंतर ते पुढे घेऊन जातात.
व हे सगळं चालू असताना आमचे ऑपरेटर ट्रॅक्टरवाले म्हणतात की तोपर्यंत आपण ट्रॅक्टरला ग्रीस मारून घेऊया जरा जरा लई दिवस झाले ट्रॅक्टरला ग्रीसिंग नाही झाली बोलल्यात त्यांच्याकडनंच घेतला तोपर्यंत ग्रीसचा पंप आणि ते मारत होते स्वतः. तर मी यांना बोललो तुम्ही ग्रीस मारून घ्या तोपर्यंत मी पुढं बघून येतो काय आता कुठं जाणार घेऊन ते मटेरियल टाकायला कशा पद्धतीने ते पांगवून जातं काय करतात. पुढे गेल्यावर त्यांना गाडी रिवर्स घ्यावी लागली जरा कारण वळायला जागा नसते ना पुढं मटेरियल टाकल्यावर. तिथे गेला मी विचार करत होतो की मागून एवढ्याच्या ह्याच्यावरून मटेरियल कसं काय खाली टाकणार ते. पण तिथले कामगार होते ते बोलले की ते साईडला पडलेलं आहे ते लावावं लागतं. मग मी म्हणलो बघूया आता काय आता कोणती वस्तू कशी कामं करते ते समजेल आता इथं बसल्या बसल्या. त्यांनी ते उचललं ते समोर दाखवत होते पण ते मला दिसलं खूपच हलका असेल पण ते दोघांना जणांना उचलायला लागलं. मी हलवून बघितल्यानंतर तर ते खरंच लय जड होतं. आणि इकडं मी बघितलं तर तिकडे बरेच मशीन वगैरे त्यांच्या उभ्या होत्या. बघितलं ते त्यांना विचारलं हे लेवल करायचं होतं ते बोलले मला ते चालू करता असं गोल गोल फिरतं त्याच्यावर सिमेंट कन्स्ट्रक्शनमध्ये जास्त वापरलं जातं ते. त्यांनी लेवल एकदम व्यवस्थित होती फिनिशिंगला काही प्रॉब्लेम येत नसतं ते सांगत होते मला बरंच काय काय सांगत होते. मग मी बोललो आता एवढं सांगता येतं म्हणलं बघूनच जावं काय कसं आहे ते. तोपर्यंत ट्रॅक्टरची टाकी खाली होणार होती ते मला बोलले तुला कॉल करतो खाली झाल्यावर आपण जाऊ परत वापस. इकडे त्यांनी काठी बिटी लावून मस्तपैकी तयार केलं होतं. त्यांना मटेरियल कुठं पाहिजे त्याप्रमाणे सरकावं येता येतं गाडीसारखं हलवायला लागत नाही पाहिजे तिथं पडू शकता ते सांगत होते मला. फक्त ओढायचं इकडं टाकायचं तिकडे करायचं असं त्यांना चाललं होतं. ते मटेरियल पडलं की जिथं जास्त होईल तिथं लगेच हलवत होते ते. त्यांना वाटलं इकडे कमी केलं की तिकडे टाकण्याची ते टाकण्याला पण खूपच ताकद लावावं लागत होती. मी बघत होतो वाट दिसत होतं तेवढं सोपं नव्हतं ते. आणि गाडी काही जास्त वेळ लागला नाही खाली करायला 10 मिनिटातच मोकळी होऊन गेली. त्यांनी आपलं फावडं घेऊन ओढायला सुरुवात केली जिथे जास्त असेल जिथे कमी असेल ते चाललं होतं त्यांचं. तोपर्यंत इकडे मागच्या साईडला मी बघत होतो तर काही चालू झालं होतं त्यांचं आता काम इकडं फिनिशिंग करायचं. ते पहिले हाताने करत होते फिनिशिंग थोडी नंतर बोलले की मशीन आहे त्यांनी फिरवून एकदम लेवल होती. लई जास्त माल झाला तर त्यांच्याकडं ते अख्खं पाईप होता त्याच्यामुळे लेवलमध्ये सगळं मटेरियल पडत होते हळूहळू. त्याच्यामुळे त्यांना जास्त पण त्रास करण्याचं काही एवढं वाटत नव्हतं. फावड्याने वगैरे वाढता येत होतं त्याच्याकडे माणसं पण अवेलेबल होती. आणि इकडे त्यांनी मशीन चालू केली आणि प्रॉपर फिनिशिंग किती म्हटलं ते एकदम लेवलनी. इथं चढ असून ते दाबलं जाते एकदम साईडला हे होतं काय त्यांच्या याने हिशोबाने करत होते ते. आणि अशा पद्धतीने यांचं काम चालू होतं इकडे. आणि तेवढ्यात मला समजलं की खाली ट्रॅक्टरची टाकी मोकळी झालेली आहे तर मला जावं लागणार आहे. त्यासाठी मी निघालो. ते बोलले की तू ये लवकर तुला ट्रॅक्टर शिकवतो बोलले होते की मला गेल्यावर तिथं गेल्या बसायला लावलं. ट्रॅक्टरवरचं गेअर बिअर मी बघून ठेवलेलं कसं टाकायचं. मस्तपैकी मी गेअर टाकून निघालो वापस घरी जायला. आणि ते त्यांच्या त्या पद्धतीने मला ट्रॅक्टरचे मार्गदर्शन करत होते कसा ब्रेक दाबायचा उतार लागल्यावर कसा रेस करायची सामान असल्यावर. आणि तेच प्रकारे आमचा ब्लॉग इथं संपत आहे. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका.